मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष हे काटेकोरपणे तपासायला सुरुवात केल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे। या योजनेतील अटीनुसार 2 योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। 1500 ऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळतील। लाडकी बहीण योजनेतील अटींनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळेल। राज्यात 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं छाननीनंतर स्पष्ट झालं। आता या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे। याच संदर्भात माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एका योजनेचा लाभ 2 योजनेचा लाभ एक व्यक्ती घेऊ शकत नाही, या अनुषंगाने आता काय परिणाम होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात? जवळपास 8 लाख अशा महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घेतच होती, परंतु त्याचबरोबर केंद्र शासनाच्या नमो शेतकरी योजना असेल किंवा एकल महिला योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या ज्या वेगवेगळ्या योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात त्याचा सुद्धा लाभ घेत होत्या। म्हणूनच आपण बघितलं जानेवारीपासून स्क्रुटनी सुरू झालेली आहे आणि या स्क्रुटनीमध्ये जवळपास 8 लाख अशा महिला आहेत ज्या या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतात। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये हे केंद्र सरकार देतं, 6,000 रुपये हे राज्य सरकार देतं। यानुसार अशा महिलांना ज्यांच्या नावावर शेती आहे अशा महिलांना वर्षाला 12,000 रुपये मिळत होते। मग अशा महिलांना जर आपण बघितलं तर 6,000 रुपयाची तूट किंवा 6,000 रुपये जे आहे ते कमी मिळत आहेत। लाडक्या बहीण योजनेचा जर निकष आपण लावला, लाडक्या बहीण योजनेमध्ये 18,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना 12,000 रुपये मिळतात। मग हा जो 6,000चा फरक जो आहे, हा 6,000चा फरक हा लाडक्या बहिणीतून भरून काढावा असा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावावर कदाचित आज निर्णय सुद्धा होऊ शकतो। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामुळे जर हा निर्णय झाला तर या महिला थेट बाहेर फेकल्या जाणार नाही, परंतु सर्वाधिक लाभ आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर राज्यातल्या ज्या सगळ्या योजना यामध्ये सर्वाधिक लाभ जो आहे तो 18,000 रुपये वार्षिक अशा पद्धतीचा लाभ आहे आणि त्यामुळे ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांना सरसकट या लाडक्या बहिणी योजनेमधून बाहेर फेकल्या जाऊ नये यासाठी हा एक मध्यस्थ मार्ग काढण्यात आलाय। मधली जी काही तूट आहे ही तूट लाडक्या बहिणी योजनेतून भरून काढली जाणार आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी योजना असो, एकल महिला योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, या सगळ्या योजनांपैकी जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हे वर्षाकाठी 18,000 रुपये मिळणार आहे, हे यातून जवळपास स्पष्ट होत आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल काही निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।